श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचा काळ हळूहळू बदलू लागला आहे. त्याची 3 कारणे आहेत. ती तपशीलवार समजून घ्या. ज्या प्रत्येक कारणामुळे तुमचा काळ हळूहळू बदलू लागला आहे ते मी सविस्तरपणे सांगेन. त्यापूर्वी एक ओळ वाचा. होय ही सोय जो राम रची राखा, को करी तरक बढावे साखा. याचा अर्थ प्रभू रामाने जे निर्माण केले आहे ते घडेल. तुम्ही कितीही तर्क किंवा प्रयत्न केले तरी काही फरक पडत नाही, ते होणारच. ठीक आहे, हे निश्चित आहे. तर तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवायचा नाही का? आयुष्यात तेच घडेल का जे आधीच ठरवलेले आहे? होय, हे खरे आहे. जे व्हायचे आहे ते होणारच आहे. पण तुम्ही ऐकले असेलच की कधीकधी आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी अडथळा आणतात. आता कधीकधी तुम्ही ऐकले असेल की जन्मकुंडलीमध्ये हा योग आहे, परंतु त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळू शकला नाही. तुम्ही माझ्याकडून अनेक लोकांकडून ऐकले असेल की जन्मकुंडलीमध्ये वयाच्या 40व्या वर्षी त्यांना खूप पैसे मिळायचे होते, पण वयाच्या 40व्या वर्षी तो भिकारी झाल्याचे आढळून आले. हे कशामुळे घडले? काळजीपूर्वक समजून घ्या की आपण आयुष्यात जे काही करतो, प्रत्येकजण कर्म करतो. कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लोक जाणून बुजून चांगले कर्म करतात, पण नकळत आपण काही पापे करतो, ज्यामुळे काही अडथळे निर्माण होतात. आणि त्या अडथळ्यांमुळे आमचे जे काम करायचे होते त्यात अडथळे येतात. जसे तुम्ही रस्त्यावर जात आहात, तुमच्या पायाखाली मुंग्या आल्या, त्यांचा चेंदामेंदा झाला, मात्र तुम्ही त्यांना नकळत मारले. तुम्ही दुचाकीवरून जात होता, तुमच्यासमोर एक बेडूक आला, तुम्ही तुमची गाडी बेडुकावरून चालवली, तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही दुचाकीने त्याला चिरडले. तर इथे तुमच्या इच्छेशिवायही काही जिवंत लोक तुमच्यामुळे मारले जात आहेत. आता असे घडल्याने काय झाले? तुम्ही पाप केले आहे, ज्यामुळे काही ग्रह संतप्त झाले. ज्या ग्रहांचा तुम्हाला फायदा होणार होता तेच ग्रह संतप्त झाले. त्यामुळे जे घडायचे होते ते आता होणार नाही. आता ज्योतिषशास्त्र काय करते? ज्योतिषशास्त्र काय करते? जसे एखादी गाडी बऱ्याच काळापासून उभी आहे, आपण ते चालवत नाही आणि जेव्हा आपण ते सुरू करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती हलत नाही, पण जेव्हा मी काही लोकांना ती पुढे ढकलायला लावले तेव्हा गाडी पुढे जाऊ लागली. ज्योतिषशास्त्र देखील तीच ढकलण्याचे काम करते. तुम्हाला समजते का? ज्योतिषशास्त्र कोणाचे काम करते? ते ढकलण्याचे काम करते. याचा अर्थ जे काम तुमच्यासाठी होत नाही ते काम तुमच्यासाठी कसे होईल हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगेल, पण ते तुम्हालाच ठरवायचे आहे. ते तुमच्यासाठी लिहिलेले आहे. मी तुम्हाला काय सांगितले? मी एक उदाहरण दिले आहे. समजा एखाद्याला वयाच्या 21व्या वर्षी नोकरी मिळेल असा निर्णय घेतला आहे, पण काही कारणाने त्याला नोकरी मिळाली नाही. आता त्याला नोकरी मिळेल असे लिहिले जात होते, पण मिळाली नाही. काहीतरी अडथळा आला असावा. तो अडथळा दूर करण्याचे काम कोण करेल? ज्योतिषशास्त्र ते करेल. हे स्पष्ट आहे का? तर ढकलण्याचे काम कोण करते? ज्योतिषशास्त्र ते करते. आता आपण या विषयाकडे येऊया. तुम्हाला हा आलेख समजलाच असेल. ते पहिले घर आहे, दुसरे, हे तिसरे आहे, हे चौथे, 5वे 6वे 7वे 8वे 9वे 10वे 11वे 12वे आहे. ही 11वी संख्या तुमची राशी कुंभ आहे. पहिली संख्या मेष दर्शवते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क. स्पष्टपणे हे कर्कचिन्ह आहे, म्हणजे चौथा क्रमांक कर्कचिन्ह आहे. तो कर्कचिन्हापासून कुठून येईल? सिंहचिन्हामध्ये, म्हणजे यात येईल. कोण? सूर्यदेव येईल. ठीक आहे. आता जेव्हा हा सूर्यदेव इथे येईल तर मला सांगा हे घर कोणते आहे? या जन्मकुंडलीनुसार, या तक्त्यानुसार हे घर कोणते आहे? तर तुम्ही म्हणाल की हे 7वे घर आहे. ते घर कोणते? 7वे. 6वे 7वे 8वे हे पहिला प्रकार आहे. ठीक आहे. तर 6वे 7वे 8वे हे 7वे घर आहे. आणि 7वे घर कशाचे प्रतिनिधित्व करते? ते वैवाहिक जीवनाचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या आयुष्यात जे काही वैवाहिक समस्या होत्या, वैवाहिक जीवनातील समस्या, विवाह होत नव्हते, किंवा जर ते झाले तर ते तुटले होते आणि तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत होता, आता तुम्हाला या कामात यश मिळेल. तुम्ही वेगळे झाला आहात, आता तुम्ही एक व्हाल. कारण सूर्य कुठे आला आहे मला सांगा? तो इथे आला आहे. ते सिंहचिन्हात आहे. नीट समजून घ्या. कोणी काही बोलायच्या आधी मी तुम्हाला थोडं सांगतो. या 5व्या क्रमांकाबद्दल मी काय सांगितले? ते सिंहचिन्ह आहे. सिंह राशीचा स्वामी कोण आहे मला सांगा? तुमचे चिन्ह कुंभ आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. मकर राशीचा स्वामी देखील शनी आहे. पण सिंह राशीचा स्वामी कोण आहे? तुम्हाला हे माहीत असायला हवे की सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. आणि जेव्हा जेव्हा एखादा ग्रह त्याच्या स्वतःच्या चिन्हात असतो तेव्हा तो शुभ परिणाम देतो, असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. ज्योतिषशास्त्रात काय म्हटले आहे की जेव्हा कोणताही ग्रह त्याच्या स्वतःच्या चिन्हावर बसतो तेव्हा तो शुभ परिणाम देतो. तर सूर्य त्याच्या स्वतःच्या चिन्हाने येईल. कधी? 16 ऑगस्ट रोजी. यामुळे काय होणार? तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे काही समस्या होत्या, बरोबर, ते सर्व निघून जाऊ लागतील. ते संपायला सुरुवात होईल. या बदलाचे हे दुसरे कारण आहे. पहिला बदल हा येईल की तुम्हाला लाभ मिळेल. आता आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात निश्चितच लाभ मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला 100% लाभ मिळेल. नोकरी आणि पैसे असलेल्यांना इतका फायदा होईल असे मी म्हणत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आणि पैसे आहे त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे.
पदोन्नती शक्य आहे, पण ती तेव्हाच होते जेव्हा खूप प्रबळ शक्यता निर्माण होते. ठीक आहे, तुमच्या पैश्निक जन्मकुंडलीनुसार ते जन्मकुंडलीनुसार दिसेल. तर तुम्हाला समजते का व्यवसायात लाभ होईल असे मी काय सांगितले? पहिली गोष्ट बरोबर आहे का? दुसरी गोष्ट काय असेल? तुमचे वैवाहिक जीवन कधी सुधारेल? 16 ऑगस्टपासून सुधारेल. आता आपण तिसऱ्या कारणाबद्दल बोलूया. तिसरे कारण म्हणजे शुक्र. कोणता ग्रह? 19 ऑगस्ट रोजी मिथुनपासून कर्कात शुक्र येईल. आता मिथुन चिन्ह कोणते आहे? हा तिसरा क्रमांक कुठे येईल? कर्कामध्ये. म्हणजे इथे कोण येईल? व्हीनस. आणि तुम्हाला माहित आहे का व्हीनस कोण आहे? मला सांगा, व्हीनस कोण आहे? शुक्र तुमचा भाग्य आहे, कारण हे भाग्यस्थान आहे. आणि भाग्यस्थानात कोणते चिन्ह आहे? नंबर 7 आणि 7वे चिन्ह तुला आहे. आणि तुला राशीचा स्वामी कोण आहे? मला व्हीनस सांगा. तर त्यानुसार तुमचा भाग्येश कोण आहे? व्हीनस. आता तुमचा भाग्येश कुठे येईल? 4थ्या क्रमांकावर आहे, म्हणजे तो कर्क्यात येईल. ठीक आहे, आता जेव्हा तो कर्क्यात येईल याचा अर्थ तुमचे कोणते घर ऍक्टिव्ह होईल? भाग्येश कोणत्या घराला ऍक्टिव्ह करेल? मला सांगा. तर तुमच्या भाग्येशाचे हे घर 6वे घर आहे, त्यामुळे 6वे घर ऍक्टिव्ह होईल. आता 6वे घर कशाचे प्रतिनिधित्व करते? तर 6वे घर रोग, शत्रू, अडचणी दर्शवते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत होते, रोग येत होते, तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त होता, त्यातून तुम्हाला आराम मिळेल. कधीपासून? 19 ऑगस्ट नंतर तुम्ही पाहाल की मला दिलासा मिळत आहे. ठीक आहे, तर या गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या. जर मला हा व्हिडिओ पुन्हा पाहायचा असेल, तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा पहा. आणि जर तुम्हाला चांगला समजला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव पहा. तुमच्या इच्छेनुसार लिहा. आभारी, धन्यवाद.